मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशाबाबत बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली। अनेक जण एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश करतायत। भाजपमध्येही मोठं इनकमिंग लवकरच दिसेल असं बावनकुळे म्हणाले। आजपासून राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होते। मणिपूरच्या थैबुलमधून दुपारी 12 वाजता यात्रेला सुरुवात होणार आहे। 15 राज्य आणि 100 लोकसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे। काँग्रेस अध्यक्ष खरगे यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। राहुल गांधी पायी आणि बसनं 6200 किलोमीटरहून अधिकचं अंतर प्रवास करणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीचे मेळावे होणार आहेत। नागपूर, पुणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूरसह इतर शहरात हे मेळावे होणार आहेत। महायुतीतील मुख्य नेत्यांसह स्थानिक नेते मार्गदर्शन करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं रायगड जिल्ह्यात महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्याची सुरुवात आज अलिबाग इथल्या मेळाव्यानं होतीये। महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समन्वय मेळावा अलिबाग इथे आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्याला 4000 पदाधिकारी हजेरी लावणार आहेत। तिन्ही पक्षांमध्ये मनोमिलन घडवण्यासाठीच नाशिकमध्ये महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गटाचे समन्वयक, महानगर प्रमुखांसह सर्वच कार्यकर्त्यांना मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलंय। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात रणनीती या मेळाव्यात ठरवण्यात येणार असं समजतंय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसह महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आज वाशिममध्ये आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांमधील मतभेद विसरून महायुती मजबूत घडवण्याच्या दृष्टीनं काय पावलं टाकली जात आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत महास्वच्छता अभियान सुरू आहे। या अभियानाअंतर्गत आज मुंबईतील दहिसरमध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह मोहीम राबवली जाते। या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले। मुंबई आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हे अभियान राबवले जाते। आरोग्य आपल्या दारी योजना पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे। मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग नागरिकांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिसर इथल्या स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमानंतर बोलताना ही घोषणा केली आहे। 22 तारखेच्या आत मी पुन्हा एकदा शिवनेरीला जाणार। मोदीजी आमच्या आधी तुम्ही जाऊन या असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। 22 तारखेला आपण काळाराम मंदिरात जाणार आहोत हे जाहीर केल्यानंतर पंतप्रधान काळाराम मंदिरात गेले। आपण राष्ट्रपतींना काळाराम मंदिरात येण्याचं आमंत्रण दिलं, त्यानंतर घाई गडबडीत त्यांनाही राम मंदिराचं आमंत्रण पाठवून देण्यात आलं असं उद्धव ठाकरे म्हणाले। गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट मोदीच कापणार, हे लोक कचऱ्याच्या टोपलीत गेले तर आपण आहोतच अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे पितापुत्रांवर केली। उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहेत। या दौऱ्याची सुरुवात त्यांनी कल्याण ग्रामीणमधील देसाई गावातील शाखेतून केली। 1 मे 2024 रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील अशी भविष्यवाणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली। आज मुख्यमंत्री आहेत, उद्या रस्त्यावर येतील असंही त्यांनी शिंदेंना बजावलंय। मुख्यमंत्र्यांच्या कल्याण बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी शनिवारी दौरा केला आणि त्यानिमित्तानं आयोजित सभेत राऊत बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात मोठे घरंदाज नेते आहेत। केवळ पाकिस्तान आणि उद्धव ठाकरेच असं म्हणत नाहीये असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। उद्धव ठाकरे एक ना एक दिवस मोदींचं कर्तृत्व मान्य करतील असंही बावनकुळेंनी म्हटलंय। शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी आता रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणार आहे। पहिल्यांदाच शिवसेना पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात रश्मी ठाकरेंचा मार्गदर्शक असा उल्लेख करण्यात आलाय। रश्मी ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी विदर्भातून स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरू करणार आहे। नागपुरात जाणता राजा महानाट्याचा प्रयोग रंगला। या प्रयोगाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली। जाणता राजा हे महानाट्य प्रत्येक वेळी बघावंसं वाटतं, त्यांच्या नावातच मोठी ऊर्जा आणि जोश आहे अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली। भाजपतर्फे देशभरात हर मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात येतं। या अभियानांतर्गत देशातील मंदिरांची स्वच्छता करण्यात येते। पुण्यातील रोकडोबा आणि राम मंदिरातही स्वच्छता अभियान राबवण्यात आलं, ज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले।
अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या आठवडाभर आधी भाजपकडून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेसाठी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आजपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करतायत। पुण्यात सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर हा कार्यक्रम होतोय। रामरक्षा देशासाठी एक सकाळ रामासाठी ही भावना मनात ठेवून पुणेकर मोठ्या संख्येनं कार्यक्रमात सहभागी झाले। वर्धेच्या पुलगाव इथले 2 तरुण अयोध्येच्या दिशेनं पायी निघालेत। खांद्यावर 2 बॅग, हातात रामाचा झेंडा आणि रामनामाचा जप करत ते अयोध्येकडे निघालेत। पुलगाव ते अयोध्याचा जवळपास 900 पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास ते पायी पूर्ण करणार आहेत। अयोध्येत 22 जानेवारीला होणारा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता जगाला लागली। अमेरिकेतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधीच विश्व हिंदू परिषदेनं लाईट शो आयोजित केला। मेरीलँडमध्ये हा एपिक टेस्ला म्युझिकल लाईट शो आयोजित करण्यात आला। गायक संगीतकार AR रहमान यांच्या चाहतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओत चाहतीनं रहमान यांची गाडी थांबवून त्यांच्यासमोर मा तुझे सलाम हे गाणं सादर केलं। विशेष म्हणजे खुद्द रहमान यांनी आपल्या या म्युझिकल चाहतीचा व्हिडिओ शूट केला। सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर यांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून मानाच्या 7 नंदी ध्वज मिरवणुकीला सुरुवात झाली। त्यानंतर आज दुपारी मंदिर परिसरात संमती कट्ट्यावर सिद्धेश्वर महाराजांचा योगदंड आणि कुंभार कन्येचा अक्षता सोहळा पार पडणार आहे। पुण्यातल्या आणे इथे ग्रामदैवत श्री रंगदास स्वामी पुण्यतिथी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। 3 दिवस ही यात्रा सुरू राहते। गावकरीच नाही तर शेजारी गावातील भाविक सुद्धा इथे दर्शनासाठी आणि प्रसादासाठी येत असतात।